एप्रिल 2026 पासून भारतात एक असा बदल झाला आहे जो शांतपणे तुमच्या खिशाला मोठा फटका देतोय। आणि जर तुमची गाडी 2022च्या आधीची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वॉर्निंग आहे। मी संदेश आणि तुम्ही बघताय टेक फाइंडर मराठी। आता पेट्रोल पंपावर तुम्हाला जे फ्युएल मिळते ते आधीसारखं सिंपल पेट्रोल नाही आहे, ते आहे E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिसळलेलं पेट्रोल। सरकार म्हणतं या E20 पेट्रोलमुळे पोल्यूशन कमी होईल, क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाचा आपला जो इम्पोर्ट आहे तो कमी होईल, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल। पण यामागची दुसरी बाजू कुणी सांगत नाही। सगळ्यात मोठा फटका बसतोय जुन्या गाड्यांना। 2022 नंतरच्या गाड्या ठीक आहेत, पण 2020, 2018 किंवा त्याआधीच्या गाड्या त्यांचं काय? त्या गाड्या या सो कॉल्ड E20 फ्युएलसाठी बनलेल्या नाहीत। याचा रिझल्ट काय? तर तुमच्या गाडीचे मायलेज थेट खाली जाणार। 20चं मायलेज देणारी कार 15 ते 16 इतकं मायलेज देत आहे व बाईक समजा जर 60 इतकं मायलेज देत असेल तुम्हाला तर 45 ते 50 वर बाईकचे मायलेज ड्रॉप होणार। आणि वर्स्ट केस सिनेरिओमध्ये तर या E20 फ्युएलमुळे ज्या E20 फ्युएलसाठी कम्पॅटेबल गाड्या नाहीत त्यांचे इंजिन पार्ट्स हळूहळू खराब होऊ शकतात। रबर, पाईप्स, सील्स हे सगळं गाडीचे पार्ट्स इथेनॉलला सहन करू शकत नाहीत। म्हणजे आज नाही तर उद्या खर्च तुमचाच। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा निर्णय आधी 2030साठी होता, पण अचानक 2026 मध्येच लागू झाला। का? हा खरंच एन्व्हायरमेंटसाठी आहे की कोणाच्या सरकारचं कोणतं तरी धोरण आहे? हा प्रश्न अजूनही कायम आहे। पण पॅनिक होऊ नका, थोडी काळजी घेतली तर गाडी तुम्ही तुमची वाचवू शकता। गाडी रेग्युलरली चालू ठेवा, वापरात ठेवा। लॉंग टाईमसाठी गाडी एका ठिकाणी तशीच उभी ठेवू नका। फ्युएल ॲडिक्टिव्स वापरा, स्पार्क प्लग आणि फिल्टर्स वेळेवर बदला आणि शक्य असेल तर E20 कम्पॅटेबल किट कन्सिडर करा। कारण एक गोष्ट क्लिअर आहे, हा बदल आता थांबणार नाही, पण त्याचा फटका कमीत कमी किती बसू शकतो हे आपल्या हातात आहे, हे आपण बघायला पाहिजे। तुमची गाडी कोणत्या वर्षाची आहे आणि मायलेज तुमचं गाडीचं कमी झालं आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि असेच रिअल टेक ट्रूथ जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा।